सगळे लोकांच्या सोयीसुविधेसाठी आहे. लवकरात लवकर उद्घाटन करून त्याचं लोकार्पण आपण थोडं त्यात लक्ष घालू. मला फक्त का आपण ते थांबवलंय, माझा प्रश्न आहे फक्त का उद्घाटन होत नाही, लोकार्पण का होत नाही. ते लोकार्पण त्यावेळेसच झालं पाहिजे. जर आपण कॅटलॅबचं ओपनिंग केलं ना तर दरम्यान हे पण झालं पाहिजे. का थांबवलं आणि त्याचं काम पूर्ण होऊन साधारण आता वर्षभर होत आहे. खरं तर या सर्वांचं ओपनिंग जसं आपण काय लॅबचं केलं त्याच लॅबचं त्या दरम्यान त्याचं पण झालं पाहिजे. ते रखडत आता वर्ष होता. काय कारण तुम्हाला वर तारखा भेटत नाही का? मला हे विचारायचं आहे. 8 दिवसापूर्वी आणि तक्रारी आल्या की डायरेक्ट मुलीने केलेला तयार होऊन पडलेला असताना सुद्धा सोपा विषय डीपीचा ट्रान्सफॉर्मरचा विषय तुम्हाला माहिती का त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले. एवढ्या मशीनच्या ट्रान्सफॉर्मरचा विषयाला महिन्यात 2 महिने आपल्याला फक्त टेंडरिंगला जातात. किती होतं हे काम 2 महिने आधी झालं पाहिजे. तो सुद्धा आज जर तुम्ही जसं जॉईन झालं तसं मी फॉलो घेतोय. तेही व्यवस्थित उत्तर देऊ शकतील. कारण की माझी त्यांना दिली गेलेली होती की वरून राज्यात काय साधारणतः बराच कालावधी उलटला गेला. मग त्याची लोकार्पण होण्याचं कारण काय आहे? तारीख नाही भेटली, काय रिझन? शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात धुळे श्री जिल्हा रुग्णालयास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला होता. त्यामध्ये 100 खाटांचे महिला व बाल रुग्णालय, त्यानंतर पीएम रूम तयार करण्यासाठी आणि अपघात विभाग त्याची सुधारणा करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता. त्या सर्वांचं काम पूर्ण होऊन अनेक कालावधी लोटला, तरी पण लोकांच्या सेवेसाठी, लोकांना तिथे सोयी सुविधा मिळण्यासाठी त्याचं लोकार्पण अद्यापपर्यंत झालेलं नाही. या सर्व प्रश्नांचे उत्तर घेण्यासाठी आज आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक जे आहेत धुळे श्री जिल्हा रुग्णालयाचे, त्यांना घेराव घालून प्रश्न विचारले आणि त्यांना एक आम्ही इशारा देखील देऊन आलो आहेत की येत्या 15 दिवसात आपण जर लोकार्पण हे केलं नाही, आमच्या माहितीनुसार आपण मंत्री महोदयांची तारीख मिळावी, वेळ मिळावी त्यासाठी थांबलेला. जर तुम्हाला तारीख वेळ मिळत नसेल, राज्य लेवलची नसेल मिळत, तर आपल्या धुळे जिल्हा लेवलला एकही सत्ताधाऱ्यांमध्ये लायक व्यक्ती नाही का उद्घाटन करण्यासाठी? का वर्षानुवर्ष म्हणून तुम्ही ते लोकार्पण थांबवून ठेवतायत? लोकार्पण होत नाही, लोकांना त्याची सोयी सुविधा मिळत नाही. सन्मान्य उद्धव साहेबांनी प्राधान्याने आरोग्याला महत्व दिले आणि लोकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी एवढा मोठा भरगच्च निधी दिला, तरी त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपण ते लोकार्पण करत नाहीये. जर त्या 15 दिवसात त्याचं लोकार्पण झालं नाही तर आम्ही स्वतः तिथे फीत घेऊन येऊ आणि लोकार्पण करू असा इशारा देखील आम्ही त्यांना दिलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.